काल कुठे थांबलो होतो आपण? हा, काल आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अग्रीमेंट त्याच्यावरून थांबलो होतो. ते अग्रीमेंट कसं गेलं पाहिजे आणि अग्रीमेंट मधल्या कंडिशन्स काय काय असू शकतात याच्यावर आपण थांबलो होतो. तर त्याच्यामधलं मी तुम्हाला एक सांगितलं होतं की कन्सेंट ही जर फ्री नसेल, फार महत्वाचं आहे, कन्सेंट फ्री नसेल, संमती फ्री नसेल, तर आपण 12 वर्षापर्यंत त्या केसमध्ये केस दाखल करू शकतो की माझी कन्सेंट फ्री नाहीये, अमुक अमुक केलेलं कॉन्ट्रॅक्ट किंवा सेल डीड हे कॅन्सल करण्यात यावं. त्याची प्रोव्हिजन स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 या कायद्यामध्ये त्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे. या कायद्याचं तुम्ही नाव घेऊन घ्या, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963. हा कायदा आपल्याला सतत उपयोगी पडतो, जी सतत गरज असते रिअल इस्टेट मध्ये आपल्याला. त्या कायद्याचं नाव घेऊन ठेवायचं. तर त्यानंतर अतिशय माझ्या अंदाजे बहुतेक सर्व लोक आलेले, शर्मिला, तुषार, महेश, तिघ जण जॉईन झालेले दिसतात. अर्ली बर्ड किचन जवळ तसं येते. एनिवे, एक कन्सेप्ट आहे MOU, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, मराठीमध्ये समझोत्याचा करार. आता हा बघा, पुष्कळ ठिकाणी MOU केलं जातं, नॉट नेसेसरी रिअल इस्टेट मध्येच, खूप ठिकाणी केलं जातं MOU. काय MOU प्रकार, काय याचा उपयोग? एक मिनिट. हॅलो. MOU, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, खूप ठिकाणी केलं जातं. कुठलाही ऍक्ट हा कुठलाही ऍक्ट गव्हर्न करण्याकरता कायदा असतो. ज्याप्रमाणे मी अग्रीमेंट करायचं ठरवलं, तर अग्रीमेंट करायचं ठरवल्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे. त्याचप्रमाणे कुठलीही मी मुवेबल गोष्टी खरेदी विक्री करण्याची ठरवली तर सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी करायची ठरवली, इमोवेबल तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे. मग MOU हे गव्हर्न करण्याकरता, याच्यावर गव्हर्न करायला कुठला कायदा आहे? तर त्याच्यावर कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. मग ज्या डॉक्युमेंट जेव्हा आपण बनवतो एखादं हे असं MOU, त्याच्यावर गव्हर्न करण्याकरता कुठलाही कायदा जर अस्तित्वात नसेल, तर त्या प्रकारचं बनवलेलं डॉक्युमेंट हे व्हॅलिड होऊ शकतं का कायद्याच्या भाषेमध्ये? म्हणजेच व्हॅलिड म्हणजे काय की कोर्ट त्याला वाचू शकतं का, आणि कोर्ट त्याला वाचून त्याच्यावर निकाल देऊ शकतं, हा महत्वाचा प्रश्न. कारण जे आपण डॉक्युमेंट बनवू, जे कन्व्हिन्स डीड म्हणून, त्याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट तयार झाला, जसा डिस्प्यूट आहे तो कोर्टात जातो.
आणि कोर्टात गेल्यानंतर त्या डॉक्युमेंटवर विश्वास ठेवून तो आणायला लागतो. मग असं डॉक्युमेंट कोर्टामध्ये, कोर्टाच्या भाषेमध्ये ते वाचलं जाऊ शकतं का? त्याचं उत्तर नाही आहे. असं त्याचं उत्तर नाही आहे. नाही, ते डॉक्युमेंट मेंटेनेबल नाहीये. त्यामुळं त्या डॉक्युमेंटची किंमत ही शून्य आहे. त्यामुळं MOU वर केलेले सगळे व्यवहार यांना कुठल्याही प्रकारची कायद्याच्या भाषेत किंमत नाही. जर कोणी या व्यक्तीने बी बरोबर MOU करून खरेदीचा जर व्यवहार करायचा ठरवलेला असेल आणि त्यात काही डिस्प्यूट तयार झाला असेल आणि ती व्यक्ती कोर्टात गेली असेल त्याचा क्लेम आहे, तर कोर्ट त्याला त्या बेसवर त्याला असं सांगू शकत नाही की हा व्यवहार झाला पाहिजे. यांनी बी कडनं प्रॉपर्टी घेतलेली, हा विकत घेणारा असेल, लिहून घेणारा A आहे आणि लिहून देणारा B आहे, तर बीला असं सांगू शकत नाही. कोर्ट कॅनॉट कंपेल B to execute sale deed, give what remaining amount. No, that is not allowed because there is no such law which govern MOU. आणि या व्यवसायामध्ये, रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये MOU हे बरेच केले जातात. तर पार्टिसिपंटला असं सांगायचंय की MOU ची ही किंमत आहे. तर आपण जर कोणाबरोबर व्यवहार करणार असू तर MOU च्या बेसवर कृपया करून कोणालाही पैसे देऊ नका, पण त्याची किंमत ही अशी आहे. आपण या कोर्समध्ये हेच पाहतोय की लिगॅलिटी चेक करतो आपण रिअल इस्टेटच्या व्यवहारामध्ये, तीच महत्वाची. रिअल इस्टेटचा व्यवसाय हा 90% लिगलच जवळजवळ सगळं लिगलच काम आहे जवळजवळ. तर मला तुम्हाला हे सांगायचं महत्वाचं. आता हे जे MOU हे बनवलं जातं, मला सांगतो अतिशय त्याची स्टाईल ही अग्रीमेंट प्रमाणेच असते. अग्रीमेंट जसं बनवलं जातं, अग्रीमेंट टू सेल व अग्रीमेंट जे काय बनवलं जातं त्याची जी काही स्टाईल तुम्ही पाहाल ती स्टाईल त्या MOU ची असते. पण स्टाईल म्हणजे लिहिण्याची पद्धत, फक्त वरचं टायटल बदलून टाकतात लक्षात, आणि काही वर्डिंग्स बदलतात पहिल्या पॅरामध्ये. This is understanding between party A and B. What understanding? No, not understanding. ही MOU ची किंमत आहे. प्लीज लक्षात घ्या ही गोष्ट. पुढचा कन्सेप्ट जो आहे नोटरी डॉक्युमेंट. पुष्कळ लोक नोटरी डॉक्युमेंट बनवतात, व्यवहारच नोटरीवर करून टाकतात. 25-50 लाख रुपये नोटरी डॉक्युमेंटवर देतात. 25-50 1,25 लाख असे लोक आहेत की त्यांनी त्यांचे व्यवहार हे नोटरीवर केले, नोटरीचे डॉक्युमेंट वापरले. जे काय अग्रीमेंट केलेले पण ते रजिस्टर ते कोणासमोर केलेले, रजिस्टर्ड नोटरी नाही. इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 असं सांगतो 100 रुपया पुढचा व्यवहार हा रजिस्टर्डच झाला पाहिजे सब रजिस्ट्रार. झाला का? नाही. कोणासमोर झाला? नोटरी समोर झाला. स्टॅम्प ड्युटी दिली गेली का? नाही दिली गेली. नाही झाला मग तो व्यवहार कायद्याच्या भाषेमध्ये. नोटरी समोर काय, नोटरी किती पैसे घेतो ना, तो त्या म्हणतो 1000 रुपये. आपल्याला म्हणतो बा तिथं स्टॅम्प ड्युटी मला 1 लाख रुपये भरायची होती, हा 1000 रुपयाच करतो. त्या 1000 रुपये पण जास्त आहेत माहिती का. 1000 रुपये खूप झाले ते सुद्धा डॉक्युमेंट साठी. नोटरीने खरं सांगितलं, एक नोटरी ऍक्ट म्हणून ऍक्ट आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. नोटरी ऍक्ट
नावाचा एक ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये असे सांगितलेले आहे की अशा प्रकारचं जर कोणी डॉक्युमेंट ते त्या नोटरीकडे बनवायला आलो, नोटरी म्हणजे ज्याला अधिकार दिले गेलेले आहेत, सरकारने दिलेले अधिकार नोटरी ऍक्टच्या अंडर वकिलांना, त्यांनी सांगायचंय की बाबा हा व्यवहार तुला तिथं तिथं जाऊन करावा लागेल, मायासमोर होत नाही. ते त्याच्या कायद्यामध्ये बंधन झाला, पण तो कधीही सांगत नाही तसं. अर्थात पुढे पुढे ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात त्यावेळेस त्या वकिलाला पण धरता येतं, हा भाग वेगळा. परंतु त्याने आपलं काम होत नाही ना, आपण अडचण ऑलरेडी गेलेलोच असतो. तशीची नोटरी समोरची डॉक्युमेंटची ही व्यवस्था. नोटरीचं डॉक्युमेंट केव्हा बनवू शकतो? एखादं शपथपत्र, संमतीपत्र, इमोबल ट्रान्सफर, प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तर नाही. छोटा मोठा करार की जो 2 महिन्याचा आहे, 3 महिन्याचा आहे, लेस दॅन 1 इयर आहे, ट्रू कॉपी बनवायच्या असतील, बिफोर मी एखादं मेनली ऍफिडेव्हिट्स, हायकोर्टामध्ये सगळी कामं ऍफिडेव्हिटवर चालतात, ऍफिडेव्हिट्स करण्याकरता. इमोवेबल टू प्रॉपर्टी ट्रान्सफर आणि लिव्हन लायसन्स मध्ये करता सुद्धा नाही. लिव्हन लायसन्स मध्ये जेव्हा एखादा करार होतो 11 महिन्याचा, 22 महिन्याचा लीज, नोटरीचं काम नाही इथे. हे नोटरी करायचंच नाही, हे नोटरी करतात. हे नोटरी तो जर करतात हा भाग वेगळा, ते कायद्याचा गैरवापर करतात, पण कायद्यामध्ये ती प्रोव्हिजन नाही. कृपया करून सर्वांनी लक्षात घ्या. मॅक्झिमम ऍफिडेव्हिट, संमतीपत्र, किरकोळ एखाद्या डॉक्युमेंट, त्याच्या पलीकडे कुठली डॉक्युमेंट नोटरीकडे त्याला करताच येत नाही, त्याने करायची पण नाहीये आणि ती केलेली सगळी अयोग्य आहे, असं मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. याची तुम्ही नोंद करून घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे. आपण नेक्स्ट कन्सेप्ट जाऊया. काय कन्सेप्ट आहेत आता आपण ना, डॉक्युमेंट विषयी बोलू. डॉक्युमेंट किती प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात, काय डॉक्युमेंट म्हणजे नेमकं काय? डॉक्युमेंट आपण जरी करत असलो तर कायद्याच्या भाषेमध्ये डॉक्युमेंट म्हणजे काय आणि किती प्रकारची डॉक्युमेंट असू शकतात. शब्द साधा आहे, पण त्याचं लॉचे इंटरप्रिटेशन काय हे आपल्याला माहिती. त्याप्रमाणे आता आपण त्या डॉक्युमेंट विषयी बोलूया. व्हॉट इज डॉक्युमेंट? तर डॉक्युमेंट कुठले कुठले असू शकतात. तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे तुम्ही एक अशी आडवी लाईन मारा, फर्स्ट कॉलम डॉक्युमेंटच्या खाली आता लीगल डॉक्युमेंट्स. लीगल डॉक्युमेंट्स म्हणजे कुठली डॉक्युमेंट्स हो? मी डॉक्युमेंटच्या अंडर बोलतो आता तुम्हाला. कुठली डॉक्युमेंट्स? लीगल डॉक्युमेंट्स म्हणजे नेमकं इंडेक्स 2 लीगल डॉक्युमेंट आहे का? हो. ज्या डॉक्युमेंट मध्ये राईट्स अँड लायबिलिटीज हे आपल्याला बघायला मिळतात, जबाबदारी आणि हक्क हे पाहायला मिळतात, ती लीगल डॉक्युमेंट्स आहेत. ज्या वेळेस आपण एखादा करार, एखादं सेल डीड, गिफ्ट डीड हे सब रजिस्ट्रारकडे आपण रजिस्टर्ड करतो, त्यावेळेस आपल्याला त्याची एक पावती मिळते. त्या पावतीला म्हणायचं इंडेक्स 2. मी जर एखादं पेन विकत घेतलं, टीव्ही विकत घेतला, कॉम्प्युटर विकत घेतला, तर तो दुकानदार आपल्याला एक पावती देतो त्याच्या दुकानाची. त्यात तो सांगतो मूळ किंमत ₹1000, त्याच्यावर जीएसटी 18%, 1180 रुपयाची तो मला एक पावती देतो जीएसटी भरल्याची. ती पावती इटसेल्फ इज अ लीगल डॉक्युमेंट ऑफ ओनरशिप. की ती जी काही वस्तू मी ₹1000 विकत घेतलेली आहे त्याच्यावर 180 रुपये मी जीएसटी भरलेला आहे, 1180 रुपये ही किंमत आहे आणि मी त्याचा आता लिगली ओनर आहे. ओके, तर दिस इज कॉल्ड एज अ लीगल डॉक्युमेंट. त्याचप्रमाणे तसं की इंडेक्स 2 ह्या आपल्याला सब रजिस्ट्रार जेव्हा आपण त्याकडे डॉक्युमेंट रजिस्टर्ड करतो एखादं, त्यावेळेस ते आपल्याला एक पावती देतात, त्याला म्हणायचं इंडेक्स 2.
आता इंडेक्स 2 हा जरा प्रचलित का शब्द आहे? कारण त्याच्यामध्ये समरी असते. जो का आपण व्यवहार करतो त्याची समरी असती, ती पटकन बघता आहे म्हणून इंडेक्स 2 बघतात. त्याच्यामध्ये कसं घेऊन देणाऱ्याचे, घेणाऱ्याचे, प्रॉपर्टीचं वर्णन वगैरे वगैरे असतं तसं. सो इंडेक्स 2 ती काय आहे? पावती, रिसिट आहे, टॅक्स इनवॉइस आहे, मेमो आहे एक प्रकारचा टॅक्स मेमो. सो हे लिगल डॉक्युमेंट आहे का? येस, कायदेशीर ते लिगल डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर अजून कुठली लिगल डॉक्युमेंट्स? जाहीर नोटीस, पेपरमध्ये देतो आपण एखादी जाहीर, ते सुद्धा लिगल डॉक्युमेंट म्हणून असतं. परंतु मोर अँड मोर करेक्ट, जे डॉक्युमेंट हे सब रजिस्ट्रार समोर रजिस्टर्ड केलं जातं, त्याची इंडेक्स 2 पावती मिळते, ते लिगलाइज डॉक्युमेंट आहे. थोडं लक्षात घ्या. नेक्स्ट डॉक्युमेंट, यावर आपण स्टॅम्प ड्युटी वगैरे होतो. नेक्स्ट डॉक्युमेंट रेव्हेन्यू डॉक्युमेंट्स. रेव्हेन्यू डॉक्युमेंट्स म्हणजेच महसूल दस्तावेज. काय महसूल दस्तावेज? सगळ्यांना प्रचलित असलेला आणि माहीत असलेला एक डॉक्युमेंट म्हणजे 7/12, 712 एक्सट्रॅक्ट. दॅट इज नथिंग बट फॉर्म. नंतर 8O चा उतारा, 8O, दॅट इज अ फॉर्म 8A. फेरफार, अतिशय महत्वाचा, 6 हो, फेरफार, त्याच्यामध्ये फेरफार केलेला असतो आणि त्या फेरफारामुळं 7/12 नाव आलेलं असतं. In English that is called as a mutation entry, which is very important document, very important, which is connected with form 8A and 712. That is a form 7 and 12. We have to see all these forms. So that is connection between all these 3 documents. What is this? This is a revenue document which shows the you are right in the property. आपल्याला अधिकार दाखवला जातो, पण तो बघणार आहोत डिटेलमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर अजून कुठले डॉक्युमेंट आहे? टेक्निकल डॉक्युमेंट्स. टेक्निकल डॉक्युमेंट्स म्हणजे कुठली? उदाहरणार्थ ऑक्युपेशन सर्टिफिकेट. एखाद्या बिल्डिंग मध्ये कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यावर फ्लॅट्स असतील, त्याच्यामध्ये सोसायटीमध्ये 20 फ्लॅट बांधले असते, तर पर्टिक्युलर उदाहरणार्थ पुण्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतं. म्हणजे काय? ही जागा राहण्याच्या लायकीची आहे. दॅट इज कॉल्ड एज ऑक्युपेशन सर्टिफिकेट. टेक्निकल डॉक्युमेंट आहे तसं. देन जोत्याची तपासणीचा दाखला, बांधकामाचा दाखला, टेक्निकल डॉक्युमेंट्स. इमारतीचा मंजूर आराखडा, सँक्शन प्लॅन, that is a technical document, but with legal rights and liabilities. आलं लक्षात? तांत्रिक दस्तावेज मराठीमध्ये. अशा आपण 3 प्रकार पाहिले. लिगल डॉक्युमेंट्स, वन इज लिगल डॉक्युमेंट, रेव्हेन्यू डॉक्युमेंट, टेक्निकल डॉक्युमेंट. आता पुढचा एक डॉक्युमेंट आहे की जो आपल्याला अतिशय महत्वाचा आहे, लॉच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. खरं तर ते ऍडव्होकेट लोकांसाठी जास्त महत्वाचं आहे. खरं ऍडव्होकेट लोकांना कन्सेप्ट समजून घ्यावा लागतो. ज्या ऍडव्होकेटला नाही ना समजत त्याची बरीच मोठी अडचण होऊ शकते. हे ऍडमिसिबल डॉक्युमेंट. ऍडमिसिबल डॉक्युमेंट्स काय? ऍडमिसिबल डॉक्युमेंट्स एक कायदा लिहून द्या त्याच्याकरता. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट या ऍक्टच्या नुसार त्यात एक सेक्शन 5 आहे. जसं मी मागं म्हणतो, ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर अग्रीमेंट्स, बट ऑल अग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. लाईक दॅट
all relevant documents are admissible, but all admissible documents are not relevant. असे त्याच्यामध्ये आहे. आता लॉस आहे अर्थातच. म्हणजे ऍडमिसिबल डॉक्युमेंट म्हणजे काय? उदाहरणार्थ जरा तुम्हाला ते स्पष्ट होईल. एक्झाम्पल, समजा मी अग्रीमेंट बनवलं, एक जमीन खरेदी करायची आहे, त्याकरता एक अग्रीमेंट तयार केलं गेलं. 1 एकर जागा विकत घ्यायची ठरली 50 लाख रुपयाला, धरून चालू. त्याच्याकरता अग्रीमेंट ठरवलं की आता आम्ही 10 लाख रुपये देऊ, पुढच्या 6 महिन्यामध्ये राहिले 40 लाख रुपये, असं सगळं आपलं ठरलं. 10 लाख रुपये हे बाय चेक दिले जाते, बाय डिमांड ड्राफ्ट दिले जाते, RTGS वॉट एव्हर ट्रान्सफर केले जाते, असंही ठरलं. अशा प्रमाणे ते अग्रीमेंट बनवलं वर लिहिलं अग्रीमेंट टू सेल, म्हणजेच मराठीमध्ये साठेखत केलं. ओके, आता ही डॉक्युमेंट मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे व्यवहार 100 रुपयाच्या पुढचा झाला, 100 रुपयाच्या पुढचा झाला आणि अग्रीमेंट टू सेल ठरलं, तर ते रजिस्टर करणं आवश्यक आहे. परंतु ते रजिस्टर्डच केलं नाही, तर ते काय झालं? ते फक्त रिलेव्हंट झालं, पण ते ऍडमिसिबल झालं. म्हणजेच कायद्याच्या भाषेत कोर्टामध्ये ते वाचता येणार नाही. का वाचता येणार नाही? कारण ते रजिस्टर्ड नाही केलं, तर स्टॅम्प ड्युटी नाही भरली. रजिस्टर नाही केलं, स्टॅम्प ड्युटी नाही भरली. त्यामुळे कुठला जर डिस्प्यूट तयार झाला तर कोर्ट ते डॉक्युमेंट, ते सेल डीड, ते अग्रीमेंट टू सेल हे वाचू शकत नाही. म्हणजे ते फक्त रिलेव्हंट आहे. हो, तुमचा व्यवहार झाला का? तो ठरला होता, फक्त रिलेव्हंट आहे, पण ते कोर्टाच्या भाषेमध्ये ऍडमिसिबल नाही. काय ऍडमिसिबल नाही? कारण त्याच्यावर मी स्टॅम्प ड्युटी भरली नाही, ते रजिस्टर केलं. आलं लक्षात? जोपर्यंत ते डॉक्युमेंट रजिस्टर केलं जात नाही, त्याची प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरली जात नाही, तोपर्यंत ते कोर्टाच्या भाषेमध्ये वाचलं जाऊ शकत. ते वाचलं जाऊ शकत नाही, म्हणजेच ते ऍडमिसिबल नाही. लक्षात? अजून एक उदाहरण देतो. मायनर बरोबर अग्रीमेंट केलं. काय केलं? मायनर बरोबर अग्रीमेंट केलं, इव्हन ते रजिस्टर्ड पण केलं, त्याच्यावर इव्हन स्टॅम्प ड्युटी पण भरली. 12 वर्षाच्या मुलाबरोबर व्यवहार केला, कोर्टाच्या परवानगीने तो व्यवहार केला नाही, डॉक्युमेंट ऍडमिसिबल नाही. कायद्यात करा प्रोव्हिजन, कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल, पण कोर्टाची परवानगी घेतली का? नाही. कोर्टाच्या भाषेत ते डॉक्युमेंट वाचता येणार नाही. सो दॅट इज नॉट ऍडमिसिबल. ट्रस्ट, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या अंडर प्रॉपर्टी ट्रस्टची प्रॉपर्टी आहे, तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं चॅरिटी कमिशनरची परवानगी घ्यावी लागते. घेतली का? नाही. ती न घेता जे ट्रस्टी होते त्यांनी व्यवहार केला नाही. तुम्ही डॉक्युमेंट रजिस्टर करा, सगळं झालं, ऍडमिसिबल, रिलेव्हंट आहे डॉक्युमेंट, रिलेव्हन्सी आहे, पण ऍडमिसिबिलिटी नाही. कोर्ट त्याला वाचू शकत नाही. वाचू शकत नाही म्हणजे कोर्ट ते वाचून त्याच्यावर निर्णय देऊ शकत, कारण ते ऍडमिसिबलच नाही. महत्वाचा फरक लक्षात आला. म्हणजे आपण जे रिअल इस्टेट मध्ये जो काही डॉक्युमेंट तयार करू, जे मी तुम्हाला आता बोललो लिगल डॉक्युमेंट, ते हे ऍडमिसिबल असलं पाहिजे. आणि जर हे डॉक्युमेंट ऍडमिसिबल नसेल तर ताबडतोब त्याच्यामध्ये टायटल डिफेक्ट होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये लिटिगेशन तयार होतं.
नाही काढला. टायटल रिपोर्ट आहे पण तो वकिलाकडून नाही. टायटल रिपोर्ट आहे पण तो कोणाकडून नाही, वकिलाकडून. तर नाही झालं. पण टायटल सर्टिफिकेट हे वकिलाकडे घेतलं जातं सर्वसाधारण. तर हे ऍडमिसिबिलिटी ऑफ डॉक्युमेंट्स ही जो अतिशय महत्वाचा पार्ट आहे रिअल इस्टेटमध्ये. बरेच ऍडव्होकेट्स लोक सुद्धा ऍडमिसिबिलिटी अमुक तमुक याच्यामध्ये सगळं गोंधळ घालून टाकतात. आणि जर एखादं डॉक्युमेंट ऍडमिसिबल नसेल तर कोर्टामध्ये सुरुवातीलाच ऑब्जेक्शन घ्या, साहेब हे ऍडमिसिबलच नाही डॉक्युमेंट. आणि या व्यवहार ज्या डॉक्युमेंटवर हा आपला हक्क सांगतोय, डॉक्युमेंट थ्रू आपला हक्क सांगतोय, डॉक्युमेंट ऍडमिसिबल नाहीये, तर तिथंच केस बाद होती. वर जाण्याची तुम्हाला आवश्यकता पण नाही लागत, इनिशियल स्टेजलाच काम होऊन जातं आपलं. तर हे आपण असं बघितलं गेलं पाहिजे आपलं. हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो कोर्टामध्ये सुद्धा आम्ही प्रथम हेच बघतो जे डॉक्युमेंट सबमिट केले गेलेले ऍडमिसिबल आहे का. पुढे जायचंच नाही ना, ऍडमिसिबिलिटी नसेल तर जायचं पुण्यात, तिथंच आर्ग्युमेंट, तिथंच निकाल, विषय संपला. तर अतिशय महत्वाचं आहे. तर जे आता मी बोललेलो आहे आतापर्यंत, हे 2-3 कन्सेप्ट बोललेलो आहे, त्याच्यावर कोणाला प्रश्न आहेत का? हॅलो 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 हॅलो. हा सर, नाहीये प्रश्न. नाहीये सर. बरं, कन्सेप्ट कळाला का? हॅलो. हो कळाला. ओके, आता आपण पुढच्या कन्सेप्ट नेक्स्ट कन्सेप्ट. एक आपण सतत एक 4-5 शब्द वापरतो रिअल इस्टेट मध्ये, किंवा टेक्निकल फील्ड्स मध्ये किंवा कॉमर्स मध्ये एक त्यांची टर्मिनॉलॉजी असते. प्रत्येकाची टर्मिनॉलॉजी ठरली ना, लिगल लँग्वेज ठरलेली, त्यांची लँग्वेज ठरली ना, लिगल त्यांची प्रत्येकाची लँग्वेज ठरली. तशी लॉची पण एक टर्मिनॉलॉजी आहे, ती आपण समजून घेतो नेहमी. ह्या टर्मिनॉलॉजी मध्ये आपण चालू, ही लिगल लँग्वेज आहे, ही लिगल टर्मिनॉलॉजी, की याचे प्रश्न सतत आपल्याला येत असतात आणि सतत लोकही बोलत पण असतात, काही काही लोक. त्याचा नेमका अर्थ काय हा आपण समजून घेण्याकरता 30-35 कन्सेप्ट आपण इनिशियली समजून घेतोय. कारण एकदा ते मला समजल्यानंतर जे आपण पुढचं लॉ, आपण कायद्याविषयी बोलणार आहोत, प्रत्येक एक लॉवर आपण बोलणार आहोत, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टवर अजून काही बोलणार आहोत आपण 15-20 मिनिटं. नेक्स्ट पुढे जाऊ तसं. तर हे बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे. ओनरशिप म्हणजे काय, टायटल म्हणजे, पोझेशन म्हणजे काय, राईट म्हणजे काय, प्रॉपर्टी, पर्सन, ट्रान्सफर, सेल, अग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट, एमओयू. पण हे शब्द जे आहेत ना, सतत आपल्याला भेटणार आहेत. याचे जर मला अर्थ पक्के माहिती नसतील, अर्थ म्हणजे लॉच्या दृष्टीने, अर्थात लॉ म्हणजे कोर्टाच्या दृष्टीने, तर आपल्याला ताबडतोब अडचण येते, असं माझं म्हणणं. आणि हीच अडचणीत असते, दुसरी कुठलीही अडचण येत नसती. कायदा हा वाचला जातो, बेसिक कन्सेप्ट जो आहे का नाही, त्या शेवटी हायकोर्ट सुद्धा बेसिक कन्सेप्ट वरच जाते. ट्रान्सफर केलेली तुम्हाला प्रॉपर्टी दाखव, चल दाखव मी द डॉक्युमेंट. व्हॉट डॉक्युमेंट? डॉक्युमेंट म्हणजे काय प्रश्न येतो. जसं मी तुम्हाला टेक्निकल डॉक्युमेंट, लिगल डॉक्युमेंट, रेव्हेन्यू डॉक्युमेंट लगेच येतो ना. त्यात आपल्याला ऍडमिसिबल डॉक्युमेंट, ऍडमिसिबल रजिस्टर्ड डॉक्युमेंट मला कोर्टाला दाखवायला, अनरजिस्टर्ड दाखवून फायदा नाही. एका मिनिटात निकाल. एमओयू झालं तर मला, जर मी एमओयू कोर्टाला दाखवलं तर कोर्ट मला काय करतो, बोलून सुद्धा येत नाही, हाकलूनच देतात डायरेक्टली हायकोर्टात. तर गेट आउट. काय वेळ नाही का म्हणतात का, इथून चालू होतं पार्ट डायरेक्टली. म्हणून आपले कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे, बाकी काही नाही. कारण मी पाहिलेले हायकोर्टात मी काम करतो, तर मी बारके कन्सेप्ट काय काय ऍडव्होकेट लोकांना माहितीच नसतात, त्याच्यामध्येच केस संपून जाते. म्हणून मी या कोर्समध्ये स्वतः मी तर शिकवतो मॅक्झिमम. आता जर एक 5 शब्द आहेत बघा, मला तुम्हाला 5 शब्द सांगायचे. तुम्ही काय करा, तुमच्याकडे जी वही असेल, ही वही याला असं तुम्ही आडवं
एक लाईन मारा अशी, वही उभी जाईल अशी आडवी करा, एक आडवी लाईन मारा, त्याच्या खाली एक 5 शब्द लिहा. जे 5 शब्द मला सतत सतत भेटत म्हणजे सतत मला भेटत असतात आणि त्यांची मला पक्के अर्थ माहिती पाहिजे असतात. त्यातला पहिला शब्द लिहा व्हॅलिड. व्हॅलिड. दुसरा void. 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 तिसरा शब्द voidable. 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 तिसरा शब्द. आपला चौथा शब्द इल्लीगल. इल्लीगल. ILLEGAL. नेक्स्ट शब्द अनलॉफुल. अनलॉफुल. आता काय या शब्दाचा उदाहरणार्थ सर्वांनी तुम्ही ते शब्द लिहून घेतले असतील 5 मध्ये. व्हॅलिड, व्हॉइड, व्हायडेबल, इलिगल, अनलॉफुल. आता आपण व्हॅलिड या शब्दाचा अर्थ बघू. माझं डॉक्युमेंट व्हॅलिड आहे असं बोललं जात असतं व्यवहारामध्ये. आमच्या इकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स म्हणजे काय? व्हॅलिड या शब्दाचा कोर्टाच्या दृष्टीने किंवा कायद्याच्या दृष्टीने काय अर्थ आहे त्याचा? ऍग्रीमेंट आहे ते मी सब रजिस्ट्रार समोर रजिस्टर्ड केलं, स्टॅम्प ड्युटी भरली, त्याच्यावरचे रजिस्ट्रेशन चार्जेस भरले, रजिस्ट्रेशन फी पण असते, सगळे 7% मी भरले आणि डॉक्युमेंट रजिस्टर करून घेतलं. 2 साक्षीदार आणले, नेसेसरी डॉक्युमेंट्स माझ्याकडे होतेच, ऍडव्होकेट पण होता, सह्या बिया झाल्या, सर्व झालं. डॉक्युमेंट मी ते ऍग्रीमेंट रजिस्टर करून ऍग्रीमेंट म्हणजे काय झालं? कायद्याच्या भाषेत ते डॉक्युमेंट आता व्हॅलिड आहे, व्हॅलिड पण आहे आणि आता ऍडमिसिबल पण आहे. बरोबर आहे. आता हे डॉक्युमेंट, हे ऍग्रीमेंट जे आहे हे मी आता रजिस्टर्ड केलं नाही. हे डॉक्युमेंट मी काय केलं, त्याच्या ते डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट मी काय केलं, नोटराईज केलं, नोटरी समोर बनवलं, तयार केलं, नोटरीने सह्या केल्या, बिफोर इनव्हॅलिड झालं कायद्याच्या भाषेत. मी रजिस्टर्ड केलं म्हणजे त्याच्या आधी जे मी रजिस्टर्ड केलं रजिस्टर समोर त्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण केली, ते झालं व्हॅलिड. आणि मी तिथं न करता ते नोटरी समोर केलं, त्याला म्हणायचं इनव्हॅलिड. दिस इज द बेसिक डिफरन्स. म्हणजेच आपण जे कुठलंही डॉक्युमेंट रिअल इस्टेट मध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो, त्यास कुठलंही डॉक्युमेंट बनवू, ते डॉक्युमेंट आपलं व्हॅलिड. ते डॉक्युमेंट व्हॅलिड नसेल तर कोर्ट त्याला वाचू शकत नाही, त्याच्यावर निकाल देऊ शकत नाही. व्हॅलिड. दिस इज द व्हॅलिड. नेक्स्ट वॉइड. वॉइडचा अर्थ काय? हा लिगल वर्ड आहे ना, लिगल टर्मिनॉलॉजी त्याची. वॉइड म्हणजे लॉ मध्ये हा शब्द जास्त वापरला जातो. वॉइड म्हणजे काय? एने बी बरोबर व्यवहार केला, एने बी बरोबर व्यवहार केला, पण त्यातला ए हा विकणार आहे आणि बी हा घेणार आहे, परंतु ए हा मायनर आहे, 12 वर्षाचा आहे. वॉइड. 12 वर्षाच्या मुलाबरोबर व्यवहार करता येत नाही जमिनीचा. डॉक्युमेंट वॉइड आहे. वॉइड म्हणणार ते कायद्याच्या भाषेत तर वाचता येतच नाही, डायरेक्ट त्याची किंमत 0, काय त्याला किंमत नाही. वॉइड.
जो पुढचा अजून एक शब्द आहे त्याला वॉइडला अजून एक शब्द लागून येतो, वॉइड ॲब इनिशिओ. काय लिहा तुम्ही, VOID डॅश AB डॅश इनिशिओ INTIO वाईड ॲब इनिशिओ. म्हणजे काय, जो व्यवहार केला गेला, ऍग्रीमेंट जे सुरुवातीपासून बनवलं गेलं ते 12 वर्षाच्या मुलाबरोबर व्यवहार केला गेला. सो दॅट इज कॉल्ड ॲज वाईड ॲब इनिशिओ. डॉक्युमेंट इज वाईड ॲब इनिशिओ. म्हणजे काय, व्यवहार सुरुवातीपासूनच कायद्याच्या दृष्टीने चुकीचा केला गेला. म्हणजेच लॉचा जर मी वापर केला, समजा एखादा मी व्यवहार करत असेल जागेचा, असा एका व्यक्तीबरोबर व्यवहार करतोय की जो त्याचा मालक नाहीये आणि तो मालक आहे आणि त्याला प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार आहे असं दाखवणारं कुठलंही डॉक्युमेंट हे शो करत नाही, तरी पण व्यवहार केला गेला. वाईड ॲब इनिशिओ. वाईडच आहे, काय उपयोगच नाही त्याचा. समजा हिंदू को पार्सनरी प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये सगळे जे लिगल हेअर्स असतात, समजा ABC हे 3 लिगल हेअर्स, तर तिघांची मला नावं घ्यावी लागतील माझ्या ऍग्रीमेंट मध्ये किंवा सेल मध्ये. बहीण असतील तर बहिणीचं पण घ्यावं लागेल. नाही, त्यातल्या काही लोकांना गाळलं तर वाईट होतं. परवानगी एकाची राहिली ना, म्हणजे त्याच्यामध्ये बहिणीची समजा तीन भाऊ म्हणले हो आम्ही विकायला तयार आहे, बहीण म्हणती नाही, तर नाही चालणार, वाईड होऊन बसतं ताबडतोब. कारण सर्वांचा अधिकार होता त्या जमिनीवर. 3च लोकांनी सह्या केल्या, एक तशीच राहिली. टायटलचं डिफेक्टिव्ह झालं आणि डॉक्युमेंट माझं जे आहे ते वाईड होऊन बसलं. लक्षात आलं ना तुम्हाला? हा तो त्याचा अर्थ आहे. व्यवहार करताना मला या सगळ्या लोकांची परवानगी घ्यावी, अदरवाईज वाईड होईल. असं मायनर बरोबर केलं, वेड्या माणसाबरोबर केलं. काही एखाद्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला, इंटॉक्सिकेटेड आहे, काय नॉट इंटॉक्सिकेटेड नको, डोक्यावर परिणाम झाला, वेडा आहे, आणि आपण त्याची प्रॉपर्टी त्याच्याबरोबर व्यवहार केला तर नाही चालणार. तसं ते पुढचा शब्द इल्लीगल. इल्लीगल कधी करता येईल? इल्लीगल हे कधी लिगल करता येईल म्हणजे काय, उदाहरण, मायनर बरोबर व्यवहार केला, मायनर बरोबर जागेचा व्यवहार केला, डॉक्युमेंट तयार केलं, रजिस्टर्ड केलं, परंतु त्यात मायनरच्या बाजूने त्याच्या गार्डियनची पण गार्डियन कडनं थ्रू नॅचरल गार्डियन किंवा गार्डियन जो आहे कोर्टाने नेमून दिलेला, किंवा कोर्टाची परवानगी घेतलीच नाही, काहीच नाही केलं, ते इल्लीगल झालं, चालणारच नाही. तर इल्लीगल हे लिगल कधी करता येईल, एक लक्षात घ्या. इल्लीगल हे लिगल कधीच करता येईल. आपण म्हणतो ना अरे इल्लीगल काम करतोय हा, म्हणजे काय, कायद्याने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हा व्यवहार होत नसेल तर, कायद्याप्रमाणे त्या कायद्याच्या चौकटीत राहून तो व्यवहार होत नसेल तर तो इल्लीगलच असतो. म्हणजे काय, इल्लीगल हे लिगल कधीच करता येईल. आलं का लक्षात? खूप लोक काय म्हणतात इल्लीगल गोष्ट आम्ही आता लिगल करणार, ती होऊ शकत नाही. ती होऊ शकेल, त्याला मूळ कायद्यामध्ये बदल करावा लागेल. म्हणजे कसं, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये व्यवहार हा बिटवीन 2 इंटरव्हायबल्स होत असतो, 2 जिवंत लोकांमध्ये, बरोबर आहे. मृत व्यक्तीबरोबर व्यवहार कधी होऊ शकत, मृत व्यक्तीबरोबर कधी व्यवहारच होऊ शकत. त्याचप्रमाणे मायनर बरोबर, मायनरचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं इल्लीगल कधी लिगल करता येईल. आता लॉफुल आणि अनलॉ, लॉफुल आणि अनलॉ. आता बघा, इन्कम टॅक्स रिटर्न
मी वेळेत नाही भरलं तर त्याची पेनल्टी भरून ते डॉक्युमेंट मला लॉफुल करता येतं. बरोबर आहे. अनलॉफुल लॉफुल करता येतं, अनलॉफुल लॉफुल करता येतं, पण इलिगल लिगल करता येत नाही. अजून एक पुढचं उदाहरण, समजा माझी स्टॅम्प ड्युटी जी आहे ती कमी भरली गेली. समजा 1,00,000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरायची होती, त्याच्याऐवजी मी 50,000 रुपये, ते अनलॉफुल झाले. ठीक आहे, त्याच्यावरची मी स्टॅम्प ड्युटी भरली आणि पेनल्टी भरली तर अनलॉफुल लॉफुल झालं, करता येतं ना ते. पण कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. काय प्रोव्हिजन आहे? पेनल्टी भरा आणि त्याच्यावरची काय भरा, पेनल्टी भरा आणि ती स्टॅम्प ड्युटी भरा, आणि ती मी भरली. अनलॉफुलचं लॉफुल झालं. पण इलिगलचं मला लिगल करताच येत नाही. मायनर बरोबर व्यवहार केला जागेचा, त्याला कसं काय तुम्ही हे करणार, चेंज करणार? नाही करताय. समजा एफएस आहे जागेचा, असं असेल एफएस आहे बघा, इलिगल स्ट्रक्चर म्हणतात. काय काय स्ट्रक्चर इलिगल आहे म्हणजे धरून चालत. एखादा रेड झोन एरिया आहे लोहगाव सारख्या विमानतळाच्या बाजूला, त्या ठिकाणी बांधकाम करायचं नाही असा केंद्र सरकारचा आदेश आहे त्याच्यावर. बरोबर आहे. लोहगाव म्हणजे तुम्ही ह्याच्या बाजूला गेला आता पुण्यामध्ये एवढ्याच्या बाजूला बांधकामच करायचं नाही, मिलिटरी एरिया आहे. नाही, पण तिथं काय गेलं, 1 गुंठा जागा घेतली त्याच्यावर घर बांधलं, ते बांधकामच इलिगल आहे. ते कसं काय तुम्ही लिगलाइज करणार? पण मूळ जो कायदा आहे त्याच्यामध्ये तसं सांगितलेलं आहे. ते मूळ कायदा जर बदलला तर ते लिगलाइज करतायत, इलिगल लिगल कधीच करतायत. कटाक्षाने लक्षात घ्या तुम्ही, इलिगल लिगल करतायत, अनलॉफुल लॉफुल करतायत. फार एक महत्वाचा फरक आहे आणि या शब्दांचे अर्थ आहेत. हे शब्द तसे फार सोपे येतो, परंतु रिअल इस्टेट मध्ये यांचा उपयोग खूप आहे ना मोठा. आपल्याला स्वतःचे शब्द लागतात, शब्दांचा उपयोग आहे. या शब्दांचे पक्के अर्थ माहिती असेल तर आपल्या बऱ्याचशा लॉ मधले ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात, बऱ्याच अडचणी दूर होतात. पण तुम्हाला मला सांगावं असं वाटेल, मी लॉला सुद्धा मी शिकवतो, लॉ कॉलेजला पण शिकवतो. जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या एक्झाम्स होतात त्याला पण मी शिकवतो. तुम्हाला मी सांगतो, जे ऍडव्होकेट या परीक्षेला बसू इच्छितात किंवा काय अजून काय सिनियर आहे ते सुद्धा याचा अर्थ घेत नाही कधीच लक्षात. चलती का नाम गाडी, चालले ना म्हणतात, चालू द्या म्हणतात. पण बेसिक जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यांचा याचा अर्थ काय नेमका तुम्ही घेणार आहात? काही नाही, ब्लँक असतं, माहितीच नसतं, असंच चाललेलं असतं. आपल्याला हा अर्थ नक्की माहिती पाहिजे, असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. पण जसं तुम्ही तुमचा व्यवहार पुढे जाल, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये जसे वरचे व्यवहार करणार त्यावेळेस हे आपल्याला माहिती पाहिजे. बेसिकलीच माहिती असेल तर पुढे चूक होणार नाही ना, म्हणजेच आपण लिटिगेशनला जाणार नाही, म्हणजेच आपण प्रॉफिटमध्ये जाणार. नो लिटिगेशन मीन्स प्रॉफिट ॲज गुड ॲज. कारण रिअल इस्टेटमध्ये लिटिगेशनमध्येच बरेच प्रॉब्लेम येत असतात, तर ते होऊन द्यायचं. आता जसं मी आता तुम्हाला सांगितले, व्हॅलिड, वाईड, वायडेबल, इलिगल, लिगल, अनलॉफुल, हे त्याचे शब्द सोपे आहेत पण त्याचे अर्थ फार महत्वाचे बघा आपल्यासाठी. आता अजून एक पुढचा मी कन्सेप्ट तुम्हाला सांगू इच्छितो थोडा. आपण जी डॉक्युमेंट बघितली होती, डॉक्युमेंट त्याच्यामध्ये लिहून घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये पब्लिक डॉक्युमेंट आणि प्रायव्हेट डॉक्युमेंट काय, पब्लिक डॉक्युमेंट आणि प्रायव्हेट डॉक्युमेंट म्हणजे काय. उदाहरणार्थ, ज्यावेळेस एखादं ऍग्रीमेंट, गिफ्ट, वेल हे मी सब रजिस्ट्रारकडे रजिस्टर्ड करतो, काय करतो, रजिस्टर्ड करतो, त्यावेळेस ते डॉक्युमेंट पब्लिक डॉक्युमेंट होतं. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्तीला ते डॉक्युमेंट राईट टू इन्फॉर्मेशन जर हवं असेल तर ते मिळतं का? हो, ते त्याला मिळू शकतं.
तर त्याला म्हणायचं पब्लिक डॉक्युमेंट. जी डॉक्युमेंट्स ही पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत ती राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट नुसार जर ती मी मागितली तर मला मिळू शकतात का? हो, ती डॉक्युमेंट्स आपल्याला मिळू शकतात. सेक्शन 74 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ची प्रोव्हिजन. व्हॉट इज द पब्लिक डॉक्युमेंट आणि व्हॉट इज प्रायव्हेट डॉक्युमेंट, दिस इज डिफाईन्ड अंडर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. आता प्रायव्हेट डॉक्युमेंट्स म्हणजे काय? उदाहरणार्थ इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं, परंतु ते अजून व्हेरीफाय व्हायचं आहे आणि त्याच्यावरचा टॅक्स हा कॅल्क्युलेट करून हा फायनलाइज व्हायचा आहे. तोपर्यंत भरलेलं रिटर्न हे प्रायव्हेट डॉक्युमेंट आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशनच्या ऍक्ट नुसार हे डॉक्युमेंट जर एखाद्याने मागितलं तर ते त्याला मिळू शकत नाही. दॅट इज कॉल्ड प्रायव्हेट डॉक्युमेंट. थोडक्यात जी डॉक्युमेंट्स रजिस्टर केली जातात ती सगळी जनरली प्रायव्हेट पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणून असतात. 7/12 पब्लिक डॉक्युमेंट, 8/14 पब्लिक डॉक्युमेंट. अलग लक्षात. अजून एक प्रायव्हेट डॉक्युमेंटचं अजून एक उदाहरण, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, तपासाची डायरी, प्रायव्हेट डॉक्युमेंट. तपास जो चालू असतो, एखाद्या केसचा तपास चालू असतो, दॅट इज अ प्रायव्हेट डॉक्युमेंट. ते वेळ देत नाहीत तुम्हाला. इव्हन त्या केस डायरी सुद्धा दाखवत, जजेस आणि पोलिसच बघत असतात त्यातला तपास, किंवा त्या वकिलाला पण दाखवत नाही, त्याची कॉपी मिळेल. पण ऑफिशियल बघतात तो भाग वेगळा असतात, पण डायरेक्ट बघायला नाही मिळत. जोपर्यंत एखादं डॉक्युमेंट पोलीस किंवा पार्टी कोर्टामध्ये ऍज अ डॉक्युमेंट्स म्हणून प्रोड्यूस करत नाही, सबमिट करत नाही, तोपर्यंत ते डॉक्युमेंट हे प्रायव्हेटच राहतात. एकदा ते कोर्टात सबमिट केलं ताबडतोब ते पब्लिक डॉक्युमेंट. अजून एक त्याचं उदाहरण सांगते तुम्हाला. एफ आय जी केली जाते ते सुद्धा पब्लिक डॉक्युमेंट आहे, पण ती ओपन असते तशी डॉक्युमेंटची तुम्हाला प्रेफरन्स आहे. किंवा एखाद्या जागेचा व्यवहार चाललेला आहे, बरोबर आहे, ती कोर्टात डॉक्युमेंट्स असते, ती केस कोर्टात असेल, आपल्याला त्याचं सर्च रिपोर्टमध्ये त्याचा काही रिपोर्ट घ्यायचा, सर्च रिपोर्ट चालू आपण सर्च रिपोर्ट घेत असतो. एखाद्या जागेचा मला सर्च रिपोर्ट घ्यायचा आहे, तर सर्च रिपोर्ट मध्ये समजा त्या जागेचं लिटिगेशन चालू असेल आणि त्या लिटिगेशनचा मला नंबर माहिती असेल, तर कोर्टात जाऊन मला त्याच्याबद्दल केस काढता येते का सर्टिफाईड कॉपी? हो, तुम्ही तिथे एक अफिडेव्हिट द्यायचं. पब्लिक डॉक्युमेंट जर असल्यामुळे ते तुम्हाला मिळू शकतं. दिस इज अ डिफरन्स पब्लिक डॉक्युमेंट. आपल्याला सतत असा आपला संबंध येत असतो, कारण का आपल्याला सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट जो आहे तो तयार करण्याकरता आपल्याला वेगवेगळी डॉक्युमेंट्स ही काढावी लागतात, पाहावी लागतात. त्याच्याकरता आपला हा संबंध येत असतो. पण कधी कधी आपल्या राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये काही डॉक्युमेंट्स ही नाकारली जातात. ती का नाकारली जातात तिचे हे उत्तर आहे, बाकी काही. तर आपण आज बरेच काही शब्द, काही कन्सेप्ट हे बघितलेले आहे. आता याच्यामध्ये कोणाला काय प्रश्न आहेत का त्यांनी मला विचारा, मी त्याच्यावर त्यांना उत्तर देऊ शकतो. हॅलो, कोणाला आता या शब्दामध्ये काय अडचणी आहेत का, काय प्रश्न आहेत का? हॅलो हॅलो, हा बोला. प्रायव्हेट डॉक्युमेंट मध्ये इन्कम टॅक्स फाईल केलेला असेल तरी तो प्रायव्हेट डॉक्युमेंटच काउंट केला जातो ना? इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, एक्झाम्पल. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं समजा, बरोबर आहे, त्याच्यावर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर काय करतो, फायनलाइज ते बघतो सगळं आणि अलाउ करतो तुम्हाला, बरोबर आहे का नाही? एकदा ते अलाउ झालंय का नाही ते पब्लिक डॉक्युमेंट होऊन बसतं. जोपर्यंत ते फायनल होत नाही त्या अथॉरिटीकडनं तोपर्यंत ते प्रायव्हेट डॉक्युमेंट असतं. ओके.
काही लोक ते इन्कम टॅक्स रिटर्न काढतात ना भरलेली, काही लोक करत असतात, त्यांचे उद्योग चालू असतात ना, ओके सर. काही लोकांचे चालू असतात ना कामकाज. हा सर. एक उदाहरण सांगितलंय मी तुम्हाला त्यातलं. हो हो. तशी बरीच डॉक्युमेंट्स आता तुम्हाला उदाहरणार्थ ही प्रायव्हेट डॉक्युमेंट. आता समजा एखादा सरकारी करार झाला असेल, आता गव्हर्नमेंटचा करार होतो काही कंपन्यांबरोबर, पण तो ओपन केला जातो. उदाहरण नाही का, आता रायफलचा ना आपला व्यवहार झाला होता, तर काही लोकांनी तो व्यवहार बघायचा म्हणल्या, दाखवा, राईट टू इन्फॉर्मेशन मागायला लागले ना. त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंटच्या सिक्रेसीच्या अंडर, लॉच्या अंडर आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही व्यवहार. कारण त्यांनी ते प्रायव्हेट डॉक्युमेंट झालं ते. कारण काय होतं, सिक्रेसी ऍक्ट पण एक ऍक्ट आहे, त्यानुसार ते देत आहेत असं. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जर एखादा मला डॉक्युमेंट मिळत नसेल तर काय मिळत नाही, तर ते प्रायव्हेट डॉक्युमेंट आहे का, त्यांनी प्रायव्हेट डॉक्युमेंट म्हणून त्यांनी त्याला ट्रीट केलेलं आहे का कुठल्या ना कुठल्या कायद्यानुसार. जर असेल तर ते मिळणार नाही, अदरवाईज ते पब्लिक डॉक्युमेंट. तर ते सिक्रेसी ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं असतं का, म्हणजे कुठला डॉक्युमेंट एक ऍक्ट आहे, हो एक ऍक्ट आहे, सिक्रेसी ऍक्ट आहे, सिक्रेट ऍक्ट म्हणून ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये ते देत नाहीत त्याच्यामध्ये ते. ओके सर. ते जर एखाद्या कुठली गोष्ट आपला गव्हर्नमेंट नाकारते, सरकारी गव्हर्नमेंट म्हणजे एक्झिक्युटिव्ह जे काय आहेत ते सरकारच्या वतीने काम करणारे लोक, ते ऑल आर एक्झिक्युटिव्ह, इव्हन पोलीस असतो, ते जेव्हा आपल्याला नाकारतात त्यावेळेस त्यांना नाकारण्याचं त्यांना रिझन द्यावं लागतं, आम्ही का नाही म्हणतो. ओके सर. आणि ते आपल्याला व्हेरीफाय करावं लागतं, इलिगली बरोबर आहे का चुकीचं, बाकी काही नाही, नथिंग एल्स, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. अजून कोणाला प्रश्न आहेत का? ठीक, ओके. अजून कोणाला क्वेश्चन्स? हॅलो? नाही सर. नाही सर. अजून क्वेश्चन नाही, ठीक आहे. मग आता MOU मी तुम्हाला सांगून झालेलं आहे. MOU हे तुम्हाला कळालेलं आहे. MOU हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे, तो तुम्हाला समजलेला आहे. समजलेलं नाही ना, कारण अतिशय रिअल इस्टेटच्या दृष्टीने महत्वाचं आहे MOU. MOU वर खूप लोक व्यवहार करतात. MOU तुम्हाला कळालेलं आहे ना सर्वांना? हॅलो, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ MOU, व्हेरी इम्पॉर्टंट. आता जे लिगल डॉक्युमेंट्स मी काय बोललो होतो, त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा येऊ शकते. कारण एखाद्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली प्रॉपर्टी विकण्याची समजा, परंतु ते डॉक्युमेंट सुद्धा रजिस्टर्ड असावं लागतं. नुसती पॉवर ऑफ अटर्नी देऊन टाकली, पण ती पॉवर ऑफ अटर्नी मध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे जर अधिकार दिले गेले असतील तर ती पॉवर ऑफ अटर्नी ही रजिस्टर्ड पाहिजे. कळलं? ते अनरजिस्टर्ड पुन्हा चालणार नाही. आणि समजा ज्यांनी पॉवर ऑफ अटर्नी जे दिलेली असेल कुणाला, यांनी समजा बीला दिली असेल, बरोबर आहे, आणि समजा त्याला ती पॉवर ऑफ अटर्नी आता त्याला द्यायची नाही, तर ती त्याला पुन्हा कॅन्सल करावी लागेल, आणि त्या कॅन्सलेशनचं सुद्धा एक डॉक्युमेंट बनतं. कॅन्सलेशन ऑफ पॉवर ऑफ अटर्नी करावी लागेल आणि ती पुन्हा रजिस्टर करावी लागेल. म्हणजे पूर्वी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी जी होती की ज्याच्यामध्ये ट्रान्सफर अलाउ केलं होतं, ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. येतं का लक्षात? म्हणजे सुरुवातीला पॉवर ऑफ अटर्नी जी दिली ती पण रजिस्टर्ड आहे, पण ती कॅन्सलच केली गेली नाही, तर ती तशी ती व्हॅलिड राहणार. मग त्याची व्हॅलिडिटी संपवण्याकरता मला दुसरं एक डॉक्युमेंट बनवावं लागेल, आणि त्या डॉक्युमेंट थ्रू ती दिलेली पॉवर आहे ती मला विड्रॉ करावी लागेल. लक्षात आलं तुमच्या? पॉवर ऑफ अटर्नी हा आपला सतत आपल्याला क्वेश्चन आहे, तर ही पॉवर ऑफ अटर्नीची पोझिशन आहे. पॉवर अटर्नी कुठे रजिस्टर होतं? सब रजिस्टर ऑफिस मध्ये. ओके. कुठलीही डॉक्युमेंट इमूव्हेबल प्रॉपर्टीचं असेल, विल असेल, गिफ्ट असेल, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर होती, काय बोलतो, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर होती, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करण्याचे समोरच्याला एन्जॉयमेंटचे अधिकार देतात, प्रॉपर्टी एन्जॉयमेंटचे अधिकार, इमूव्हेबल प्रॉपर्टी एन्जॉयमेंटचे
अधिकार देता. मग तो पिरियड तुमचा 11 महिन्याचा असू द्या, 99 महिन्याचा असू द्या. जे लिव्ह अँड लायसन्स किंवा लिव्ह अँड लायसन्स मध्ये 11-22 महिने असू शकतात. लीज मध्ये 25 वर्ष असू शकतात, 99 वर्ष असू शकतात. तसे ती MIDC ची जागा आहे. ओके, दीज ऑल डॉक्युमेंट शुड बी रजिस्टर्ड. आता त्याला MIDC अजून थोडासा ऍक्ट वेगळा आहे रजिस्ट्रेशन करायचं, परंतु मला सांगायचं काय, रजिस्ट्रेशन लागतं त्याला. सब रजिस्ट्रार समोर जावंच लागतं. नाही गेले की मग इश्यू तयार होतात त्यांचे आवडतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. सर मग लिव्ह इन लायसन्स तर आपण ज्यावेळेस रजिस्टर करतो सर रजिस्टर, त्यावेळेस काही फीस भरावी लागते का? अर्थातच फी आहे त्याची. त्याची फी अशी आहे, तुमचं बेसिक तुम्ही दिलेलं डिपॉझिट प्लस तुमचे ते जे सगळे महिने आहेत. किती महिने बाबा? 11 महिने. 11 महिन्यांनी 10 तर समजा 10,000 रुपये भाडं ठरलं तुमचं. त्याला भाडं नाही महिन्याचं, लायसन्स फी म्हणायचं. ती लायसन्स फी प्लस डिपॉझिट हे सगळं एकत्र करायचं पैसे, आणि त्याच्यावरची ती रजिस्ट्रेशनची फी ठरते. कळलं का? स्टॅम्प ड्युटी तेवढी ती भरायची. ती पाहिजे ना, सरकारला पाहिजे. एवढे सगळे आता लिव्ह अँड लायसन्स एवढी व्हायला लागली. सरकारला तो रेव्हेन्यू आहे ना, एक प्रकारचा कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू आहे ना तो. सरकारला ते पैसे हवेत म्हणून ते आता आले ना सगळं लिव्ह अँड लायसन्स एवढं सगळे प्रकार. नाही आता पूर्वी ते नव्हतं ना. सरकारला कळालं की अरे हा एक एरिया राहून गेलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळू शकतात. लगेच सरकारने लिव्ह अँड लायसन्स मध्ये आणलं. जर लिव्ह अँड लायसन्स तुम्ही जर भाडेकरी मी ठेवला आणि समजा तो आपण ज्यांनी ज्याच्या जागेत ठेवलेला आहे, तर नवीन डोके काय करतात तुम्हाला माहिती, सगळे नोटराइज डॉक्युमेंट बनवतात. बरोबर आहे, नोटरी डॉक्युमेंट बनवतात. मी तुम्हाला असं बोललो. आणि ज्या वेळेस त्यांनी ठेवलेला माणूस हा गुन्हा करतो मोठा आणि पळून जातो, त्याचे काही लोकांनी जागा घेतल्या फ्लॅटमध्ये, अवैध धंदे केले. बरोबर आहे, अवैध धंदे म्हणजे सगळ्या प्रकारचे व्यवहार अवैध धंदे केले, आणि असं लक्षात आलं बॉम्ब बनवला, काही वेगळं काही केलं त्या जागेमध्ये, आणि ते ओपन झालं. त्यावेळेस पोलिसांना कळालं की या जागेत झालेलं आहे. पोलीस नवीन कायदा आणला त्यांनी त्याच्याकरता आता, जो लिव्ह अँड लायसन्स जे काही लोक ठेवतील तर त्यांनी ताबडतोब ती माहिती पोलिसांना कळवायची, आणि दॅट इज अ मॅन्डेटरी. जो व्यक्ती जागा अशी प्रकारे भाड्याने देईल आणि पोलिसांना कळवणार नाही, त्याला शिक्षेची तरतूद ठेवली आहे. कळलं? म्हणजे जर मी माझ्या जागेमध्ये 4 मुलं ठेवली भाड्याने ऑड बेसिसवर, त्या ऍक्च्युली कायदा असं सांगतो की 4ही मुलांचं मी डॉक्युमेंट तयार करायचे, लिव्ह लायसन्स तयार करायचे, रजिस्टर करायचे, की जे काय असेल ते स्टॅम्प ड्युटी भरायची, सगळं भरायचे, प्लस पोलिसांना कळवायचे. ओके. आता त्या मुलाने समजा एखाद्या मुलाने मी अशी जागेमध्ये एका ठेवलं, त्या मुलाने आत्महत्या केली आणि मेला, आलं का? जागा कोणाची? तुझी. काय नाही तुम्ही रजिस्टर केली, काय नाही त्याची स्टॅम्प ड्युटी भरली, काय नाही तुम्ही पोलिसांना कळवलं, सगळं म्हणलं लटामुळे मागला. पकडला की चोर, तोपर्यंत चोर नाही. कायदा असा. ओके सर, मग पॉवर ऑफ अटर्नीचे पण सेम रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात का? नाही, त्याचे नॉमिनल चार्जेस आहेत ना, कमी नॉमिनल चार्जेस आहेत त्याचे. आता गिफ्ट डीड आहे उदाहरणार्थ. ओके, गिफ्ट डीड आता बिटवीन द नियर पर्सन, म्हणजे समजा आजोबा नातू, ब्लड रिलेशन्स, यू कॅन, दॅट इज कॉल्ड एज अ ब्लड रिलेशन्स. याच्यामध्ये गिफ्ट दिलं जाऊ शकतं. बरोबर आहे. नाही तर त्याची स्टॅम्प ड्युटी किती आहे? त्याची स्टॅम्प ड्युटी नाही घेत त्याला, मध्यंतरी त्याला स्टॅम्प ड्युटी नाही ठेवायची. कळलं का? रजिस्ट्रेशन चार्जेस ठेवले फक्त 500 रुपयापर्यंत, 200, 500 फक्त. कारण गिफ्ट केव्हा असतं की त्याच्यामध्ये कन्सिडरेशन घेतलं जातं. त्या मी बोललो होतो तुम्हाला, मी जागा विकली तर मला कन्सिडरेशन म्हणजे पैसे मिळाले पाहिजे. जर ते मिळत नसतील तो ऍग्रीमेंट होऊ शकत नाही ना, तो व्यवहार होऊ शकत. पण गिफ्ट त्याचं एक्सेप्शन आहे, परंतु त्याच्यामध्ये जर रजिस्टर झालं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी नाही भरावी. त्याच्यामध्ये नॉमिनल ते चार्जेस ते मला भरावे लागतात रजिस्ट्रेशनचे. ओके, रजिस्टर होतं. हे सगळं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या अंडरच येणार. हो. ओके.
कुठलीही इमोवेबल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी करायची ठरवली की त्याच्यावर गव्हर्न करणारा ऍक्ट कुठला? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ट्रान्सफरेबल प्रॉपर्टी. लॉजिकली असं, लॉजिकली थोडक्यात असं, आपण कुठलाही व्यवहार करणारा असू, कुठला काय व्यवहार करणार असं, अगदी टीव्ही जरी मी विकत घेणार असेल तर त्याच्यावर कुठला ना कुठला तरी कायदा गव्हर्न करतो का? हो, गव्हर्न करतो. इव्हन मी टू व्हीलर जेव्हा मी रस्त्याने चालवतो तर त्याच्यावर सुद्धा कुठला कायदा गव्हर्न करतो का? हो, मोटर व्हेकल ऍक्ट. गाडी कशी चालवली पाहिजे, लायसन्स पाहिजे का नाही, इन्शुरन्स पाहिजे का नाही, पोल्युशनचं लायसन्स, आपण पोल्युशनचं सर्टिफिकेट काढतो ते पाहिजे का नाही, तसं ऍक्ट सांगतो ना. त्या ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये. आता आपण जनरली कसं आहे हे बघत नाही, आपण करत असतो. पण ज्यावेळेस ते पकडलं जातो, ज्यावेळेस आपल्याला दंड आकारला जातो, हेल्मेट नाही घातलं, हे नाही, त्यावेळेस मग कुठं प्रोव्हिजन आपण बघायला. तर ती प्रोव्हिजन असते ऍक्च्युअली, जनरली ती बघितली जाते. त्याच्या वगैरे काय अलग लक्षात. तर आपण आता आज तिथं थांबूया. उद्या काय नवीन कन्सेप्ट अजून काही जे राहिलेले आहेत जसं इजमेंट, मार्केट व्हॅल्यू, रेडी रेकनर, प्री लॉन्च ऑफर, डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, FSI, TDR ना अदर कन्सेप्ट, कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया वगैरे वगैरे, हे आपण आता उद्या बोलूया. आपण आज इथं थांबूया. अजून कोणाला काय प्रश्न आहेत का तर तुम्ही विचारा आजच्याच फक्त टॉपिकवर. मॅडम तुम्हाला काय प्रश्न आहेत का? मॅडम शर्मिला मॅडम, डू एनी क्वेश्चन? महेश, तुषार, नो क्वेश्चन. ओके, सो उद्या आपण भेटूया. ओके, उद्या आपण 7 वाजता भेटूया. नमस्कार. थँक्यू. हॅलो.